हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांसमोर आज नतमस्तक होतो. आणि आज या ठिकाणी भीम महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त महोत्सव या ठिकाणी माझ्या कर्जत तालुक्यातील सगळ्या सहकार्यांनी एकत्रपणे येऊन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या समितीचे अध्यक्ष असणारे माझे सहकारी युवा सचिन भालेराव, उमेशजी गायकवाड असतील, सूरज पंडित असतील आणि सर्वच आपण सुनील गायकवाड असतील आणि ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकत आहात ते हनुमंत पवार साहेब आणि उपस्थित सर्व माझे आंबेडकर अनुयायी या ठिकाणी आपण सारेजण उपस्थित आहात. खरं तर आज भीम महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना सगळ्याच आपण महापुरुषांच्या एकत्रपणे येऊन जयंती उत्सव साजरा करत असताना मागच्या महिन्याच्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये साजरी होत असते. आणि असा एकमेव महामानव आहे की ज्यांची जयंती ही संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. आणि आज आपण पाहतोय की आज 14 मे सुरू आहे, तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू आहे. ह्याच्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आतापर्यंत आलेलं असेलच. हनुमंतजी पवारसाहेब, आपण या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमच्या सगळ्या कर्जत तालुक्यातील माझ्या जनतेला आपण संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. मी नेहमी सांगत आलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे प्रत्येक दिवशी साजरी केली पाहिजे, एवढं कार्य त्यांनी या संपूर्ण समाजासाठी उभं केलेलं आहे. जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे आणि जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. सिद्धार्थ, तुम्ही समोर सगळे बसलेला आहात. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे उत्तुंग विचार असणारं व्यक्तिमत्व या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने या भारत देशाला मिळालं. आणि म्हणूनच आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून या भारत देशाकडे पाहिलं जातं. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान. आणि या संविधानाच्याच जोरावरती आज जगामध्ये भारत देश हा महासत्ता म्हणून या भारत देशाकडे पाहिलं जातं. आज भारत देशाची वाटचाल जी आपण सुरू आहे, आपण पाहताय की जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वॉर सुरू झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जी लोकशाही बळकट करून भारत देश चाललेला आहे, ती लोकशाहीचं सगळं श्रेय आपल्याला द्यावं लागेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त काय गरजूपुरतं, गरिबांपुरतंच फक्त कार्य केलेलं असं नाही आहे. ते एक असं व्यवस्थापन त्या काळामध्ये तयार केलं गेलं की जे पिढ्यानपिढ्या असणाऱ्या सगळ्या आंबेडकर अनुयायी असतील किंवा जे वंचित घटकांना याचा आजही लाभ मिळत आहे. आणि आपण त्याचं श्रेय आपण सारेजण या ठिकाणी घेत आहात. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व
या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने झालेला आहे. फक्त भारत देशच नव्हे तर आपण पाहिलं तर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी राष्ट्रपती असताना त्या ठिकाणी केलेलं आहे. जगामध्ये सर्वात जास्त पुतळे असणारा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. जगभरामध्ये त्यांची ख्याती आहे आणि म्हणून आपण त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी घेतलेलं शिक्षण जर आपण पाहिलं तर कोळंबसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी उच्च शिक्षित त्यांनी शिक्षण घेतलं आणि हे शिक्षण घेऊन त्यांनी संपूर्ण देशांसाठी, आपल्या भारत देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य त्यांनी केलेलं आहे ते खरोखरच एक अजरामर असणारं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा सर्वे झालेला होता. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सर्वेमध्ये अमेरिकेच्या 250 वर्षापर्यंत असणाऱ्या बुद्धिमान मानवांचा त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला आणि 250 वर्षापूर्वीपर्यंत असणाऱ्या मानवांमध्ये पहिल्या क्रमांकाचं व्यक्तिमत्व होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग तुम्ही विचार करा की कसं व्यक्तिमत्व या भूतलावर, या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने जन्माला आलेलं होतं. ते नेहमी सांगायचं की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्यातील 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करते, परंतु पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला सांगितलेले आणि हे विचार घेऊन आपण समाजामध्ये वावरलं गेलो पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर आपण आत्मसात करून चाललो तर आपल्या लक्षात येईल एक मनुष्य जन्म असतो तो इतिहास घडवतो. हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु एक व्यक्तिमत्व हा संपूर्ण समाज बदलतो, हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलेलं आहे. हे आपल्याला त्यांच्या एकंदरीत त्यांनी केलेल्या कार्यातून आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाची जयंती उत्सव साजरी होत असताना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजेत. गटातटाचं उमेदजी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायीच नव्हे तर संपूर्ण प्रत्येक समाजाच्या घटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरी करण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे. परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे. राजकारण बदललेलं आहे. कर्जतचं 4 दिशाला 4 जण झालेले आहेत. त्यामुळे वेगवेगळे गट करून तुम्ही हे करताय म्हणून ही परिस्थिती आहे. माझ्या मते एवढी जागा इथं शिल्लक राहायला नाही पाहिजे होती. एवढे समाजाचा प्रत्येक घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहायला पाहिजेत. हे मी परखड मत मांडत असतो, कदाचित तुम्हाला राग येईल, परंतु आपण सगळ्या समाजाच्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे पुढे घेऊन गेलो पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेलं योगदान हे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचलं पाहिजे. हे कार्य आपल्याला एकत्रपणे करायचं आहे. परंतु आज काय झालेलं आहे, फक्त आंबेडकर चळवळीचे अनुयायीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. काय सिद्धार्थ, बरोबर आहे ना? हे समाजाच्या प्रत्येक घटकाने केलं पाहिजे. प्रत्येक घटक एकत्र आला पाहिजे आणि हेच हनुमानजी आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हे मी नेहमी सांगत आलेलो आहे. मला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण प्रत्येकाने वाचले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आत्मसात केले पाहिजेत. आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला. परंतु हे सार करत असताना एक मात्र गोष्ट प्रामाणिकपणे या ठिकाणी ऐतिहासिक करून ठेवलेली आहे, ती म्हणजे माझ्या कर्जतवासियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक भवन मी कर्जतमध्ये उभं राहत आहे आणि त्याचं कामसुद्धा आता फायनल स्टेजला सुरू आहे. ते भवन ज्या दिवशी आपण पूर्ण तयार होईल त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कर्जतमध्ये खऱ्या अर्थाने रुजले जातील आणि प्रत्येक आंबेडकर अनुयायीच नव्हे समाजाचा प्रत्येक घटक त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर नतमस्तक होईल. अशा पद्धतीचं स्मारक आपण कर्जतमध्ये त्या ठिकाणी उभारलं जात आहे. आणि म्हणून याचा सगळ्यांनी आपण एकत्रपणे येऊन त्याचा बोध त्या ठिकाणी घेतला पाहिजे. या पद्धतीचं कार्य
मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार म्हणून 2 वेळा आमदार झालेलो आहे. दुसरी टर्म माझी सुरू आहे. मला सुद्धा आपल्या सगळ्यांकडनं हेच अपेक्षित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. कोणत्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी न करता फक्त जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या वेळेस त्या ठिकाणी विचार येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या वेळेस आपल्यासमोर चेहरा किंवा त्यांचे विचार येतील, त्यावेळेस मात्र आपण प्रत्येकाचं राजकारण बाजूला ठेवून सगळे समाज बांधव एकत्र आलेले दिसले पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने जो इतिहास आम्ही या कर्जत तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या रूपाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या रूपाने आम्ही उभा केलेला आहे, ते विचार आपल्याला सगळ्यांना आत्मसात करता येतील. अशा पद्धतीची आपल्याला जयंती पुढील काळामध्ये एकत्रपणे येऊन करावी अशी सगळ्याच माझ्या आंबेडकर अनुयायींना आणि सगळ्या माझ्या घटकांना एकत्रपणे, समाजाच्या प्रत्येक घटकाला एकत्रपणे सुनील तुम्ही एकत्र येऊन करावी. आपण याची एक संयुक्त बैठक झाली पाहिजे. या बैठकीमध्ये सगळे आपण एक सिस्टम त्या ठिकाणी ठरली पाहिजे की कशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीची जयंती आपण सगळ्यांनी संयुक्त जयंती या ठिकाणी आपण पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले असतील, या सगळ्यांची जयंती आपण संयुक्त जयंती साजरी करत असताना फक्त आपण समाजाचे काही मोजकेच घटक एकत्रपणे त्या ठिकाणी येतो, हे मात्र खंत, हे कायमस्वरूपी माझ्या मनाला ती शल्य त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण साऱ्या समाज बांधवांनी एकत्रपणे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सर्वच महापुरुषांचे विचार हे आपण आत्मसात करून आपण समाजामध्ये वावरावं, अशा सगळ्यांना या निमित्ताने आजच्या भीम महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्या माझ्या अनुयायांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सगळे उपस्थित असणारे माझे सगळे आंबेडकर चळवळीतील आपण सगळेच घटक एकत्रपणे या ठिकाणी आहात, या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी